मी माझ्या मावशीने मला दिलेला आहे मेकअपचं प्रोडक्ट, मिशोने मागवलेलं आहे मेकअप प्रोडक्ट. तर चला आपण ओपन करून बघूया काय काय, आणि आपण आपल्या फेसवर पण अप्लाय करूया. ओके, ओ माय गॉड. तर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय आहे नक्की. तर सगळ्यात पहिलं इथं आपल्याला प्रायमर ऑइल दिलेलं आहे, प्रायमर ऑइल. त्याच्यानंतर हे दिलेलं आहे प्रायमर काय तर नाव आहे प्रायमर. नंतर आहे हे फाउंडेशन, जे खूपच मोठं भेटलेलं आहे, मागवलेलं माझ्या मावशीने आहे ना काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे हा स्प्रे, मेकअपच्या नंतर झाल्यावर स्प्रे मारतात ते आहे. आणि याच्यानंतर ही आपली पावडर आहे जी लावतात. त्याच्यानंतर ही लिपस्टिक आहे. आता चला आपण आपला पूर्ण मेकअप स्टार्ट करूया करायला. सगळ्यात पहिलं मी हे जे प्राईम ऑइल आहे, प्राईम किंवा प्रायमर काय पण बोलू शकता, मी प्राईम बोलतो. प्राईम ऑइल आहे ते लावूया. प्रायमर ऑइल निघत नाही, हे बघू शकता. मी आहे प्रायमर ऑइल जे आता माझ्या फेसवर मी अप्लाय करते आहे. आणि खूप नाही लावायचं, थोडंसं लावायचं, जास्त नाही लावायचं. त्याची काय गरज नाही, थोडंसं लावायचं. बघू शकता मी थोडंसं घेतलेलं आहे. आणि हे लगेच निघून पण जातो म्हणून थोडंसं घ्यायचं. याची काही जळवत पण नाही येईल आपल्या फेसवरती, आणि याची पण काही जळवत नाही आपल्या फेसवरती लावायला. आणि खरं तर बोलू तर लहान मुलांना आहे ना याची जळवत थोडंच लावायचं. आणि मी पण लहानच आहे म्हणून मी पण फक्त 2च टिपके लावणार आहे, याच्यावर काय जास्त लावणार नाही. तर बघा मी तुम्हाला दाखवते. बघा तेवढंच घेतलेलं आणि एवढंच घ्यायचं लहान मुलांसाठी. आता मी लावते. बघा 2च टिपके टाकलेले आहेत. तुम्हाला दिसणार नाही कारण की ते जरा हे आहे ना, म्हणून अजून थोडं फेसवर आपलं ऑइल आहे ना काहीच ते, म्हणून तुम्हाला दिसणार नाही. तर मस्तपैकी स्प्रेड करून आय नो की कसं वाटतंय मला. माझी फिलिंग्स अलगच आहे की फर्स्ट टाईम मला कोणी तर गिफ्ट दिलं, म्हणजे माझ्या मावशीने दिलं मला हे गिफ्ट, मोठ्या मावशीने. आता बघू शकता मी लावलेलं आहे माझ्या फेसवर हे वालं प्राईम ऑइल. त्याच्यानंतर आपण हे साईड करून प्रायमर आहे जे आपलं, हे बघू शकता. हे आहे प्रायमर, ते आता लावणार आहे. हे पण थोडंच लावायचं कारण की छोट्या मुलांना लावायचं नाही. मी पण थोडंच लावणार आहे, खूप लावायची गरज नाही आपल्याला. बघू शकते थोडंसं प्राईम घेतलेलं आहे प्रायमर. आणि हे खूप आहे, कधी पण करू शकता, पण जास्त करून प्रोफेशनल लोक त्याला वापरतात. मला पण एवढं काही माहीत नाही, मी पण यूट्यूबचे व्हिडिओज बघूनच एवढा मेकअप करायला आता इथं करते. आता बघा आपण आपल्या फेसवर घेऊन लावायचं प्रायमर. आणि हे कसं हे ॲरोवेराचं जेल असतं ना, जेल टाईप आहे, गार पण पडते. याची डॉट टोनर टाकले ना तर गार पडते. आय नो मोठ्या मुलींना कसं होतं असं हे लावल्यावर, माझ्या फेसवर तर नाही गार वाटते. गळ्याला पण लावू शकता, पण मी गळ्याला पण लावते. तर गाईज बघू शकता मी लावते. आणि तुम्हाला वाटत असेल हिने थोडंच का लावलं तर खास करून हे प्रायमर आणि जे प्रायमर ऑइल आहे आणि फाउंडेशन वगैरे हे सगळं मोठ्या मुलींचं आहे. मी फक्त तुमच्यासाठी असं दाखवते की कसं करायचं. जर तुम्ही मिशोने मेकअपचं प्रोडक्ट मागवलं असेल तर मी फाउंडेशन पण खूप, आणि गाईज मी फाउंडेशन पण नाही लावणार, थोडंच लावणार कारण की मी लहान आहे. आणि काय मुली छोट्या आहेत ना, त्यांनी फाउंडेशन लावलं ना तर आपल्या फेसवर पिंपल पण उठतात थोड्या, म्हणून पण थोडंच लावलं. व्हिडिओसाठी थोडंच लावले, नाही तर काय मुली खूप लावतात माझ्या वयाच्या. आता हे प्रायमर आणि हे प्रायमर लावून झालेलं. आता मी याला साईडला ठेवते. त्याच्यानंतर लावायचं सगळ्यात फेवरेट फाउंडेशन. थोडंच लावायचं आहे, तुम्हाला आत्ताच सांगितलं कशासाठी लावायचं थोडं. बघा एक टिपका घेतलेला आहे, बस झालं माझ्या फेस पुरतं एवढं. तर गाईज बघा हे जे फाउंडेशन आहे तर सगळ्या फेसवर मी टिपके करून असं होतं ना डोळ्याला लावू शकता किंवा कुठे पण जास्त नाही लावायचं. बघू शकता कशी लावते मी. गळ्याला लावा, पण तुम्ही वाटत असेल हे तोंडाचं हिनं गळ्याला काय लावलंय, तर आपण तोंडाचंच गोरं
बोलतली तोंडच गोर आणि हे ते, म्हणून आपण डोळ्याला पण लावायचं आणि तोंडाला पण लावायचं फाउंडेशन. तर गाईज काय काय मुली फाउंडेशनला ब्लेंडरनी स्प्रेड करतात, तर मी ब्लेंडरनी करत नाही आहे, कारण की आपण ब्लेंडरनी केलं ना तरी हाताने सेट करायला लागतं आपल्याला पुन्हा. तुम्ही बघू शकता किती गोरं झालं, एवढंच लावलं तर पूर्ण लावायची सगळीकडे जोकडं. म्हणून मी थोडं पुढे येऊन लावते. मी माझ्याकडे आरसा पण आहे, मी थोडं त्यात बघून लावते. ओके, परफेक्टली लागलेला आहे मला असं मस्तपैकी फाउंडेशन. आता फाउंडेशन आपण ठेवूया बाजूला. त्याच्यानंतर काय लावू आपण, लावूया ही वाली जी पावडर आहे NC25 पावडर आहे, कुठली आहे नो फाउंडेशन यूज ती आहे पावडर, आपण लावूया. तुझं एवढं वाचत बसत नाही, भेटते पटापट लावूया आपण मस्तपैकी. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर बघा तुम्ही मी कशी लावते कशी नाही, म्हणजे तुम्हाला जर कधी असं मागवायचं इच्छा झाली तर माझा बघू शकता तुम्ही व्हिडिओ कसं लावलाय मी. अरे देवा, ते खूप टाईट असते, निघत असते, मला येत नाही, माझ्या मम्मीला सांगते खोलून द्यायला. तर गाईज हे बघू शकता माझ्या मम्मीने मला खोलून दिलेलं आहे. आपण कडे हे बघा पावडर अशा प्रकारची आहे. पावडर जास्त लावली तर काय नाही, पावडर किती पण लावा, भरभूत व्हायसारखी एवढी नको. पहिला आपण आपल्या इथं लावूया, जसे की दाखवते. काय काय लोक फक्त डोळ्यालाच लावून ठेवून जातात, तर मी सगळ्या पण लावणार आहे. तुम्ही पण लावा जशी मी करते. पावडर जास्त लावल्यावर काहीच तुम्हाला फरक पडत नाही, कारण की किती पण लावा पावडर, ती पावडर असते कधी पण निघते आपल्या फेसवर. तर गाईज माझी पावडर मस्तपैकी फेसवर लावून झालेली आहे. आता आपण याचं झाकण कुठे आहे बघा, हे झाकण याचं मस्तपैकी फिट्ट लावून ठेवूया ज्याच्यात होतं त्याच्यात. अशा प्रकारे याला पण बाजूला ठेवूया. आता हे झाल्यानंतर आपली सगळ्यात फेवरेट लिपस्टिक लावूया, जी की मिशोवरच मागवलेली आहे माझ्या मावशीनी. मी एकदा ट्राय केली ती, फुल स्प्रेड आणि काहीच बोलतात ना त्याच्यात बोल. छोटे मुलांना मी लय जास्त नाही लावणार आहे गाईज, मला लिपस्टिक लय आवडत नाही, खरंच स्प्रेड लय आवडतो मला. तर चला आपण आरशात बघून लावूया, लावून झाल्यावर मग मी तुम्हाला भेटते. तर गाईज मी लिपस्टिक मस्तपैकी लावून घेतलेले आहे. आणि एक खास बात तुम्हाला सांगते की काय काय मिशोचे प्रोडक्ट्स असतात मेकअपचे, ते काय काय चांगल्या क्वालिटीचे नसतात. चांगल्या क्वालिटीचे काय नसतात तर त्याच्यासाठी जे पैसे लागतात मीन्स मनी ते थोडेसे कमी असतात, म्हणून त्यांचे जरा प्रोडक्ट अलग असतात. तर माझ्या मावशीने कितीचे घेतले तेवढं माहीत नाही, बरेचसे मेकअप प्रोडक्ट ओ माय गॉड खूपच छान होतं. आणि जे मी प्राईम ऑइल घेतलेलं लावायला माझ्यासाठी, तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे प्राईम ऑइल आहे. मी बघितलं यूट्यूबवर काय काय प्राईम. तर गाईज एवढंच सांगते की हे जे प्राईम ऑइल आहे, काय काय यूट्यूबर्स तेव्हा त्यांच्यासाठी हे प्राईम ऑइल काय अलगच तेलकट टाईप होतं, म्हणून माझ्यासाठी ते असं काहीच झालेलं आहे. बाकीचं जे फाउंडेशन होतं ते पण खूप छान स्प्रेड झालं माझ्या फेसवर, सगळंच छान झालं आहे. त्याच्यानंतर आता आपण लावूया माझा सगळ्यात फेवरेट भाग, म्हणजे हा वाला जो स्प्रे आहे फेस स्प्रे, मेकअप झाल्यानंतर लावत असतो मी, लावते माझ्या फेसवरती. झाकण आई निघल्या तर आपण आपल्या फेसवर स्प्रे मारूया. 3, 2, 1 स्टार्ट. होऊ शकता मी स्प्रे मारलेला आहे. आता 5 मिनिटं थांबायचं याच्यासाठी. हा स्प्रे का मारायचा, कारण की आपला जो मेकअप असतो ना तो बरोबर सेट होतो. आता 5 मिनिटं थांबतो. तर गाईज मी जो स्प्रे मारलेला तो बघू शकता किती सेट झाला माझ्या मेकअपवर. आणि मी तुम्हाला एवढंच बोलते की हे जे सगळे मेकअपचे मी जे प्रोडक्ट घेतलेले ते सगळे प्रोडक्ट्स खूप छान माझ्या फेसवर ग्लो केलं आहे. तर मला तर खूप आवडले. आणि घाई झाला थोडीशी, भूक पण लागलेली व्हिडिओ काढत काढत. मग माझी मम्मी बोलली थांब तुला कणीस शिजवून देते. तर हे बघू शकते कणीस आणि ते खाते. तर एवढंच बोलते की व्हिडिओ आवडले असले लाईक करा, शेअर करा, कमेंट
आणि स्वतः मारते.